2021 वर्ष चालू होतं। यमन देशाच्या किनाऱ्यावर काही मच्छीमार रोजच्या सारखंच मासेमारी करण्यासाठी समुद्रात जात होते। समुद्रात जात असताना त्यांना किनाऱ्यावरच एक मोठा मृत व्हेल मासा दिसला, जो नुकताच मेला होता, पण त्याचा वास भयंकर सुटला होता। त्यामुळे मच्छीमारांनी त्याच्या जवळ जाण्याचा निर्णय घेतला, तर वास आणखी भयंकर येऊ लागला। जवळ गेल्यावर त्यांनी बघितलं की व्हेल माशाच्या तोंडाजवळ पांढऱ्या आणि करड्या रंगाचा पदार्थ पडला होता। ती व्हेल माशाची उलटी होती आणि त्याचाच हा वास होता। आपल्यासारखा सामान्य माणूस असता तर तो वासामुळे जवळ सुद्धा गेला नसता, पण मच्छीमारांनी व्हेल माशाच्या पोटातून तो आणखी पदार्थ काढला आणि ती व्हेल माशाची उलटी त्यांनी विकली। तुमच्या मनात आलं असेल, उलटी विकली? पण ही उलटी त्यांनी 1.25 कोटी रुपयांना विकली होती। व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रिस। या 1 किंवा 2 किलो अंबरग्रिसची प्राइस 1.5 ते 2 कोटी रुपये इतकी आहे। त्यामुळेच व्हेल माशाच्या उलटीला तरंगतं सोनं असं सुद्धा म्हटलं जातं। पण ही व्हेल माशाची उलटी इतकी महाग काय? तिचा वापर काय होतो? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। अंबरग्रिस, ज्याला व्हेल माशाची उलटी म्हटलं जातं, खरं तर ती व्हेल माशाची उलटी नाहीये। तो स्पर्म व्हेलच्या पोटात सापडणारा एक पचन संस्थेतील अवशेष आहे। पण पृथ्वीवर सापडणारा तो अत्यंत दुर्मिळ नैसर्गिक पदार्थ आहे। दुर्मिळ यासाठी आहे कारण तो एकूण व्हेल माशाच्या जनसंख्येच्या फक्त 1 ते 5% व्हेलमध्येच आढळतो। जेव्हा व्हेल मासा समुद्र जीव खातो, तेव्हा त्या अन्नाचे अंश आणि इतर पदार्थ पचन संस्थेत जमा होतात। पचनक्रियेतील रसायनांमुळे हा पदार्थ मोमसर आणि गंधयुक्त बनतो, जो हळूहळू कठीण होत जातो। आता या अंबरग्रिसला व्हेल वोमिट किंवा व्हेल पूप असं म्हटलं जातं। पण व्हेल हा पदार्थ उलटी स्वरूपात बाहेर काढतो असं नाहीये। काही तज्ञांचं म्हणणं आहे की व्हेल मासा ते बाहेर काढतो, तर काहींचं म्हणणं आहे तो काढत नाही। तो काढत असो किंवा नसो, पण हा पदार्थ महाग असण्याचं कारण काय? तर अंबरग्रिस हा परफ्यूम मध्ये वापरला जातो, कारण तो सुगंध टिकवण्यास मदत करतो आणि सुगंधाला एक खास आणि दीर्घकालीन प्रभाव देतो। त्याचबरोबर त्याचा गंध परफ्यूम मध्ये खास आकर्षक गोडसर वास आणतो, ज्यामुळे परफ्यूमची क्वालिटी वाढते। अंबरग्रिसची नैसर्गिक उपलब्धता कमी आहे, त्यामुळेच 1 किलो अंबरग्रिस कोटींच्या घरात विकलं जातं। प्राचीन काळापासून अंबरग्रिसचा वापर औषधं बनवण्यासाठी आणि अत्तर बनवण्यासाठी केला जातोय। सध्याच्या काळात परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये अंबरग्रिसला मागणी आहे, त्यामुळे अंबरग्रिस मिळवण्यासाठी काही लोक स्पर्म व्हेलला मारून टाकतात आणि अंबरग्रिस मिळवतात। म्हणूनच अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांमध्ये अंबरग्रिस विकण्यावर आणि मिळवण्यावर बंदी आहे। भारतात स्पर्म व्हेल वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूचित 2 अंतर्गत संरक्षित प्रजाती आहे। वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या तरतुदीनुसार अंबरग्रिसची तस्करी किंवा त्यावर ताबा बेकायदेशीर आहे। तरी मध्ये मध्ये अंबरग्रिस तस्करीच्या बातम्या येत असतात। भारतात तर कधी 10 कोटींचं तर कधी 32 कोटींचं अंबरग्रिस जप्त केल्याच्या बातम्या येत असतात। इतकं अंबरग्रिस मिळवण्यासाठी किती स्पर्म व्हेल्सला मारलं गेलं असेल याचा अंदाजही नाही। त्यामुळे लवकरच इतर अनेक प्राण्यांप्रमाणे स्पर्म व्हेल सुद्धा विलुप्त होऊ शकतं। इतक्या महाकाय जीवाला माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी मारून टाकतो, हे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।